आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत एका व्यासपीठावर एका मंचावर आणि जवळजवळ जाहीर केलंय की आता पुढचा प्रवास एकत्र असेल. कसं पाहताय? अतिशय आनंदाचा क्षण होता जेव्हा विंगेतनं एका बाजूने राज ठाकरे साहेब, दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे साहेब आले. लोकांनी हस्तांदोलन केलं आणि भाषणंसुद्धा प्रचंड पॉझिटिव्ह झाली. कसं असतं की दोन पक्षांनी जर एकत्र येत असेल तर सगळ्यात आधी वरिष्ठ नेत्यांनी ते ठरवायला लागतं. आता त्यांनी जर ठरवलं ते तर बाकीचं सांभाळायला आम्ही आहोत ना सगळे. दोन्ही पक्षातले दुसऱ्या फळीतले नेते आहेत. बाकी ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, जागा वाटप, काय अजेंडा असेल, कसा प्रचार करायचा, काय करायचं, हे सगळं करायला आम्ही आहोत. केवळ दोन पक्षप्रमुखांनी ते ठरवणं गरजेचं होतं. आज या हिंदी सक्तीच्या विरोधाच्या निमित्ताने ते झालं, याचा आनंद आहे. राज ठाकरे असं म्हणाले की जे बाळासाहेबांना नाही जमलं ते फडणवीस यांनी करून दाखवलं. नाही, खरंच आहे ना की जर कदाचित ही हिंदी सक्तीचा GR निघाला नसता आणि मराठीवर अन्यायकारक जे काय सगळं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये काम चालू होतं ते जर झालं नसतं तर कदाचित हा क्षण देखील बघायला मिळाला नसता. कारण शेवटी एक निमित्त लागतं. हे निमित्त मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उतरण्याचं झालं. शिवसेनेने पुढाकार घेतला, मनसेने पुढाकार घेतला आणि दोन्ही नेत्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. कारण आपल्याला आठवत असेल आमचा मोर्चा 7ला होता, त्यांचा 6ला होता. मग एकत्रित दोघांनी ठरवून 5ला केला. मग मोर्चा रद्द झाल्यानंतर बाबा आपण मेळावा तरी घ्यायचा ते ठरवलं. दोघं आले सुद्धा एकाच वेळी. सुंदर कार्यक्रम झाला.